हाय एवरीवन। मैं यहाँ पे गुलबर्गा हॉस्पिटल डॉक्टर मुनव्वर सर के हॉस्पिटल आया हूँ। यहाँ पे एक जो पेशेंट थे जो नशा करते थे, गांजा शराब ड्रग्स जो लेते थे, वो उनका ट्रीटमेंट डॉक्टर मुनव्वर सर बाखूबी करे हैं। तो वो अपना एक्सपीरियंस यहाँ पे शेयर करना चाह रहे हैं। एज क्या है अभी? एज 25-26 वर्ष। अच्छा, तो ये आपको कब से आप कब से नशा लेकर रहे थे? 4-5 ವರ್ಷ ಆಯ್ತ್ರಿ ಸರ್. ಹಂಗೆ ಫ್ರೆಂಡ್ ಸರ್ಕಲ್ನಾಗೆ ಅದು ರೂಢಿ ಬಿದ್ದಿತ್ರಿ, ಅದು ಒಟ್ಟ ಬಿಡಕ್ಕಾಗಿಲ್ಲ ನಂಗ. नशे में क्या करते थे आप? ನಾ ಗಾಂಜಾ ಮತ್ ದಾರು, ಗುಟ್ಕಾ, ಸಿಗರೇಟ ಇವೆಲ್ಲ ಮಾಡ್ತಿದ್ರಿ ಸರ್. ಎಲ್ಲ ಹ್ಯಾಬಿಟ್ ಇತ್ತು ನಂಗ. तो ये सरकार डॉक्टर मुनव्वर सर का रेफरेंस कौन दिया आपको? ಹಂಗೆ ಒಬ್ಬರು ನಮ್ಮ ಪರಿಚಯದಾಗ ಒಬ್ಬರು ಇಲ್ಲಿ ತೋರಿಸ್ಕೊಂಡು ಹೋಗಿರಿ ಸರ್. ಅವ್ರು ನಂಗ ಹಿಂಗೆಲ್ಲ ಕೇಳರ್ಲಿಂತ ಅವ್ರಿಗೆ ಕೇಳಿ ಹಿಂಗ ಅನ್ಸಿತ್ ಸರ್, ಇವಾಗ ಭೀ ಕುಡಿತಾನ ಅದು ಅಂತಂದು ಅವ್ರು ಸರ್ ಬಲ್ ತೋರಿಸ್ಕೊಂಡು ಹೋದ್ಮೇಲೆ ಅವ್ರು ನಂಗೆ ಬಂದು ಹೇಳಿದ್ರಿ ನನ್ನ ಪರಿಚಯದಾಗೆ ಯಾರ ಅವರು. ಕಾರಣ ನಾ ಸರಿಗೆ ಬಂದು ಇಲ್ಲಿ ತೋರಿಸ್ಕೊಬೋದಂತ ಬಂದೇನಿ. ಅದೇ ಸರ್, ಗಾಂಜಾದು ಸೇರ್ತಿದ, ದಾರೋದು ಕುಡಿತಿದ, ಹಿಂಗೆಲ್ಲಿ ಭೀ ಫ್ರೆಂಡ್ ಸರ್ಕಲ್ನಾಗ ಯಾವ್ದು ಭೀ ಫ್ಯಾಮ್ಲಿದಾಗ ಇಜ್ಜತ್ ಇಲ್ದಪ್ಲೆ ಆಗಿತ್ತು. ಆಯ್ತು, ಎಷ್ಟು ಬಿಡ್ಬೇಕಂದ್ರೆ ಭೀ ಬಿಡಕ್ಕಾಗಿಲ್ರಿ ಸರ್. भारत तोड़नी 6 मंथ से वन ईयर प्रॉब्लम था कि ज्यादा शुरुआत में गांजा ले रहे थे, फिर बीच आते आते फ्रेंड्स जो है उनको कॉफ सिरप को इंट्रोड्यूस कराए, फिर नींद की गोलियां वगैरह, सिगरेट और शराब जो है बहुत ज्यादा हो रहा था इनका। तो उससे क्या हो गया, अभी 3-4 नशे हैं इनके, 3-4 नशे हैं। तो कॉकटेल बना के लेते थे, तो कभी कभी सिंगल भी लेते थे। तो कॉफ सिरप जो है वो पीते थे 4 to 5 बॉटल्स पर डे। तो उसके साथ इनको जो है ना गांजा पीते थे, और नींद के गोलियां सुबह 4, 5, 10 जो भी है, दिन भर ऑलमोस्ट 10-15 होते थे। तो यहाँ पे ये आए थे, फिर इनका एडमिट करके इलाज करे 10-15 दिन। तो इट टुक टाइम लिटिल बिट। तो अभी ये क्लीन है। तो ओपिएट सब्स्टिट्यूट्स बोल के आते हैं हमारे पास, जो अवेलेबल है, जो कॉफ सिरप का सब्स्टिट्यूट है, सेफली जो है इनको छुड़वा सकते हैं। ಬೇರೆ ಬೇರೆ ಕಡೆ ತೋರಿಸ್ಯಾರಿ ನಮ್ಮ ಮನ್ಯಾಗ, ಬಟ್ ಅಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ಹೋಗಮಂತ ಹೇಳತ್ತಿರೋ. ಭಾಳ ಸಲ ತೋರಿಸಿದ್ರು ಭೀ ಕಮ್ಮಿ ಆಗಿಲ್ಲ. ಮತ್ತು ಇಲ್ಲಿ ಸರ್ಬಲ್ ಒಂದು 10-12 ದಿನ ಅಡ್ಮಿಟ್ ಇದ್ದಿದ್ದೇವ್ರಿ. ಇವಾಗೆಲ್ಲ ಸ್ವಲ್ಪ ಗಾಂಜಾ ನಶೆ ಅವು ಏನು ನೆನ್ಪು ಬರ್ಲೋಗ್ಯಾವ. ಇಲ್ಲಿ ಬಂದ್ಮೇಲೆ ಬೇಚನ್ ಎಲ್ಲತ್ತಿತ್ತು, ಈಗ ಬೇಚನಾಗ ಎಲ್ಲ ಹೋಗ್ಯಾವ. ಈಗ ನನಗೆ ಎಲ್ಲ ಸರಿಯಾಗಿ ಅನಿಸ್ಲತ್ತ ಸರ್ಬಲ್ ಬಂದ್ಮೇಲೆ. मन शांत आ गया, मन शांत हो गया आपका थोड़ा? अभी लेने का मन कर रहा है? नहीं सर, अभी थोड़ा कंट्रोल है, थोड़ा बॉडी पेन वगैरह सब कम है। विड्रॉल बोलते हैं उसको, जो एकदम आप छोड़ते हैं ना, उसके बाद विड्रॉल में जाते हैं। अभी पहले से कितना अच्छा लगा? 50-60% या उससे ज्यादा अच्छा लग रहा है? ಅದಕ್ಕಿಂತ ಜಾಸ್ತಿನೇ ಕಮ್ಮಿ ಆಗಿದೆ ಸರ್. ಇನ್ನೊಂದು ಸ್ವಲ್ಪ ಅಷ್ಟೇ ಅದ ರೀ. ಮತ್ತೆ ಟ್ಯಾಬ್ಲೆಟ್ ಅದು ಬರ್ದು ಕೊಟ್ರಿ ಸರ್, ಅದು ತಗೊಂಡ್ರು ಮತ್ತಿನ್ನ ಕಮ್ಮಿ ಆಗ್ಬೋದು ಅಂತ ಅನ್ಕೊಂಡಿನಿ ಸರ್. ಅಂಜಾದ ಅವ್ರು ಎದ್ರಿನವ್ರು ಹೇಳತ್ತೀರಿ ಸರ್, ನೀವು 99% ಕಮ್ಮಿ ಆಗ್ತಲ್ಲ ಹೋದ್ಮೇಲೆ ಅಂತಂದು. ಅದು ನಮ್ಮ ಕೈಲಿಂದ ಬಂದಿದ್ದ ನಮ್ಮ ಮನೆಯವ್ರಿಗೆ ಕರ್ಕೊಂಡು. ಭಾಳ ಟೆನ್ಷನ್ ಇತ್ರಿ. ಎಲ್ಲೂ ಹೋದ್ರೆ ಯಾರು ಮಾತಾಡ್ತಿರ್ಲಿಲ್ಲ, ಏನೂ ಇಲ್ಲ. ಇವ ಏಟ್ ಹೇಳಿದ್ರು ಭೀ ಕೇಳಲ್ಲ. ಹಿಂಗೆಲ್ಲ ಇನ್ಕರ್ ಆಗಿ ಮಾತಾಡ್ತೀರಿ ಎಲ್ಲರೂ. ಇಲ್ಲಿ ಬಂದ್ಮೇಲೆ ಸ್ವಲ್ಪ ಎಲ್ಲ ಗುಣ अच्छा हो गया, थोड़ा छोड़े, थोड़ा बकुल गुना आ गया सर. ठीक है, ठीक है। तो अभी तो कंटिन्यू रहेगा इलाज। थोड़ा ट्रायल अगर थोड़ा कभी कम ज्यादा हो गया तो फिर आके बात करो, काउंसलिंग वगैरह करके फिर जो भी एडजस्टमेंट करना है करेंगे, ठीक है? राइट। ऐसे कुछ में नशा करने से कुछ नुकसान हो रहा था क्या आपको? बहुत सर. क्या हो रहा था? ಎಲ್ಲಿ ಬಿ ಇಜ್ಜತ್ತ ರೊಕ್ಕ ಹಾಡ್ರಿ ಆಯ್ತು, ಮನುಷ್ಯಾಗ ಒಮ್ಮೆ ಚಕ್ಕರ್ ಬಂದಾಗ ಆಯ್ತು ಒಂದೊಂದ್ ಸಾರಿ ಹಿಂಗ ನಾನೇ ಏನಾರ ಮಾಡ್ಕೋಬೇಕು, ಹಿಂಗ ಯಾವತ್ भी वही सर. वो पीने से पैसा नुकसान, इज्जत, गांजा और गुटखा सिगरेट कॉफ सिरप पीते? हाँ पीते, 4-5 बॉटल पीते थे. अभी 8-10 दिन से यहाँ पे एडमिट है? हाँ एडमिट से वो क्या भी याद नहीं आ रहा थोड़ा सा. तो 1 साल का नशा है पूरा. 8-10 दिन हो गया, थोड़ा टाइम लगता है, अभी भी इलाज चल रहा है, बट पहले से बेहतर लग रहा है आपको? बहुत अच्छा, 50-60% के ऊपर अच्छा लगा. हाँ. अभी तो कंटिन्यू करेंगे, पूरा छुड़ा देंगे, ठीक है? पूरा पैसा वगैरह जो है आपका, इज्जत वगैरह थोड़ा बनाने टाइम लगता है, लोग भरोसा करने टाइम लगता है सोसाइटी में आने के बाद. तो करेंगे कंटिन्यू इलाज आपका. ठीक है, थैंक यू.